नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आमची आता तयारी चालू आहे मटण चिकन बनवायची. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याला खेळायला टाकून आमची बघा आता अशी सगळी कामं चालू आहेत. चल जाऊ. काय पास्ता कधी व्हायचं सगळ्या कलर होते खेळणी ठेवल्या तिकडं आणि तू खेळतो. हे घे खेळणी, त्याला नाही घ्यायचे. घे. हे नाही घ्यायचं, खेळणी घे. काय आहे? बाबू बाबू चल. घे 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 लवकर लवकर घे. हो हो हे घे हे घे घे. काय काय का रडतो? झालं सगळं. काय काय ये चल. अगं काय करडायचं. घे खेळ. कुठे गेला? घे. बाळा या या. करतो मन बाळ. मग येड्यावानी का करतं? शान बाळ कोण आहे? शान बाळ माझं सोनं कोण आहे? येड. आणि येड्यावानी करतो. नाही त्याला भूकच लागली वाटतं. चांगलं गुराळतंय ना. हो कुठं आलाय? सांगितलं की जा परत तू फोन कर. बाबू मम्मीचं चाललंय मटण कापायचं. बाबू तू जातो नाश्ता करायला पप्पा बरोबर तुझ्या. जा. मटणाची तयारी चालू झाली. कांदा टाकते. काल रात्री आली 8 वाजता. दादा कुठे गेला बघ बाहेर.
मिक्सर बरोबर बातम्यांचा पण आवाज आहे. आमच्या घरात बातम्या सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात. इकडे पण तिकडे पण. माझं काम चालू झालं आता वाटण तयार करायचं. वाटण करता करता भाजलेलं खोबरं खाण्याची मजा काय वेगळीच असते आणि मला खूप आवडतं. मसाला टाकला. हो. आमच्या आई टाकला वाढीला. आत्ता केलेला मसाला घरातूनच भाजून घेऊन जायचा आणि चुलीवर शिजत टाकलेल्या मटणामध्ये नेऊन ओतायचा. वाटण भाजते आता नेऊन त्यामध्ये ओतते. बाबू ते बघा आमचं आता मटण चिकन बनवायचं काम चालू झालं आहे. ये बाबू. ते बघ आई काय करते. आईकडे बघ. आईकडे बघ श्री. मारते उड्या वरती गेला ते. दुपारनंतर सगळे माणसं जेवून गेल्यानंतर आता आम्ही सगळेजण घरातल्यांची पंगत बसली. थोडे थोडे करून जेवतो. एकत्र कोणी जेवू शकत नाही छोटा बाबू असल्यामुळे. मी बोलली तुम्ही जेवून घ्या मी त्याला सांभाळते. इथे बघा या तिघांची कशी गंमत चालली आहे. कसे खेळवतायत हे दोघं पण छोट्याला. गरम होतंय ना तर विचारू नका. खूप खूप गरम होतंय. वहिनी बघा सगळ्यांना वाढून देते. हे बघा हे आहे दुपारचं वातावरण. खूप गरम होतं खूप. त्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी परत मंदिरात. कारण काल रात्री बाबूला घेऊन गेलो नव्हतं मग आज घेऊन गेलो आणि मम्मी बोलली त्याला देवीच्या पायाजवळ ठेवा. मग नंतर मग हे जम्पिंग जपांग बघा. घरी येईपर्यंत सूर्य पूर्णपणे मावळला होता. आणि ही आहे गावाकडची सायंकाळ. दुपारी खूप गरम होतं पण सायंकाळी जरा बरं वाटतं. खूप छान वाटतं. आणि चैत्र महिना चालू झाला की कोकिळांचा आवाज येतो कुहू कुहू. इथेच संपवते आजचा ब्लॉग. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.